नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जुलै 2026 पर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील पीक विमा योजनेच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की खरीप 2026-27 पीक विमा योजनेची सद्यस्थिती नक्की काय आहे, तसेच अर्जाची अंतिम मुदत, ई पीक पाहणीबाबत सरकारचा मोठा भर, फळ पीक विम्यासाठी दिलासा, नुकसान भरपाईबाबत नवीन घडामोडी आणि शेवटी शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याविषयी जर सांगायचं झालं तर ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल, कारण की महाराष्ट्रात खरीप हंगाम 2026-27 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू आहे। राज्यातील अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी विलंब न करता अर्जसुद्धा करून घ्यावा। ओके, आता जी नंतरची अपडेट आलेली आहे दुसरी, त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकरी मंडळींना केलेले आहे। अर्ज उशिरा केल्यास विम्याचा लाभ मिळण्यात अडचणसुद्धा येऊ शकते। ओके, आता ई पीक पाहणीबद्दल जर सांगायचं झालं तर यावर्षी सरकारने बेसिकली ई पीक पाहणी आणि डिजिटल पीक सर्वेक्षणावर विशेष भर दिलेला आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती जी आहे ती अचूक बरोबर भरावी। जर चुकीची माहिती दिली गेली तर भविष्यात विमा दावा अडचणीत येऊ शकतो। ओके, म्हणून मंडळींनो, म्हणून अर्ज करताना प्रत्येक माहिती जी आहे तुमची काळजीपूर्वक तुम्ही तपासा आणि मगच भरा। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर फळ पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। संत्रा, मोसंबी, द्राक्ष, पेरू, चिक्कू, लिंबू आणि हळद या पिकांच्या विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती। राज्य सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला। यामुळे हजारो फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळालेला आहे। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की नुकसान भरपाईबाबत चर्चा आहे। सध्या पीक विमा नुकसान भरपाई प्रक्रियेबाबतही मोठी चर्चा सुरू आहे। काही शेतकरी संघटनांनी ट्रिगर प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते यामुळे नुकसान भरपाई अधिक पारदर्शक आणि जलद मिळू शकते। मात्र 15 जुलै 2026 पर्यंत राज्य सरकारने ही मागणी काही अधिकृतपणे स्वीकारलेली नाही आहे। ज्यावेळेस येईल अशी काही अपडेट याविषयी तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल। ओके, आणि शेतकरी मंडळींसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत। ओके, जर तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला बरोबररित्या तर अर्ज वेळेत तुमचा पूर्ण करून घ्या। ई पीक पाहणी पूर्ण करा, जमिनीची माहिती अचूक भरा, आधार आणि बँक खाते योग्य प्रकारे लिंक असल्याची खात्री करा, अर्जाची पावती सुरक्षित ठेवा। या सर्व गोष्टी भविष्यात विमा दावा करताना अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत मंडळींनो। तर शेतकरी बांधवांनो, 15 जुलै 2026 पर्यंत पीक विमा योजनेतील ह्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स माहिती होती। ओके, जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर वेळेत पूर्ण करा आणि ई पीक पाहणीसह सर्व आवश्यक प्रक्रिया तुम्ही पूर्ण असल्याची खात्री करून घ्या। आणि अशाच सरकारी योजना, पीक विमा, हवामान आणि शेतकरी संबंधित ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्ही। धन्यवाद।